नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण वनरक्षक भरतीची जाहिरात ही पुढच्या काही दिवसांमध्ये येण्याची खूप जास्त शक्यता आहे। पण फक्त जाहिरात आली आणि तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने झालेला नसला तर चालणार आहे का? म्हणजे तुमचा अभ्यास जर परिपूर्ण झालेला नसेल तर जाहिरात येऊन काहीच फायदा नाही, तुमचं सिलेक्शनच त्या ठिकाणी होणार नाही। आणि तुम्ही जर असं ठरवलेलं असलं की वनरक्षकची जाहिरात येणार, मग जाहिरात आल्यानंतर मी तयारीला लागतो, अभ्यास करतो, तर त्या ठिकाणी तुमचा हा जो काही गैरसमज आहे तो डोक्यातून काढून टाका। कारण जाहिरात आल्यानंतर तुम्हाला परीक्षेला जास्त वेळ मिळत नसतो आणि तेवढ्या वेळामध्ये तुमचा अभ्यास हा बिलकुल बी कंप्लीट होऊ शकत नाही। मग वनरक्षक भरतीची तयारी तुम्हाला आतापासूनच करावी लागणार आहे। तुम्ही बऱ्याच दिवसापासून तयारी करत असणार आहे तर अभ्यासाला थोडासा अजून जोर द्यावा लागणार आहे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला 120 पैकी कमीत कमी 100 पेक्षा जास्त गुण मिळणं आवश्यक आहे। तिकडं 80 मार्काचा फिजिकल आणि 120 मार्काची परीक्षा, असं 200 पैकी तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागत असतं आणि फिजिकल थोडंसं अवघड असतं। ठीक आहे, पेपरच्या बाबतीमध्ये अवघड असतं आपण म्हणू शकतो, कारण 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला 17 मिनिटाच्या आत कव्हर करायची आहे, तेव्हा पैकीच्या पैकी गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। पण थोडेसे मुलं असे असतात 10, 5, 2-4% असं आपण म्हणू शकतो की ते त्या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण मिळवतात फिजिकलमध्ये। पण तुमचा सगळा जो काही खेळ असणार आहे तो परीक्षेवरती असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीच माहिती घ्यायची आहे की आपण 120 पैकी 100+ गुण कशा पद्धतीने मिळवू शकतो, काय आपण नियोजन केलं पाहिजे आणि कोणकोणते आपल्याला चांगले टॉपिक करायचे की जे टॉपिक तुम्हाला कमी अभ्यास करून, कमी सराव करून जास्तीत जास्त मार्क मिळवून देतील। मग इंग्रजी असेल, मराठी असेल, बुद्धिमत्ता असेल, जीके असेल, या महत्त्वाच्या विषयाचे तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक सांगणार आहे। ते टॉपिक जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासले तर तुमचे जे काही मार्क आहे 120 पैकी 100+ नक्की त्या ठिकाणी जाऊ शकतात। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा असणार आहे। तुमचे जे मित्र किंवा मैत्रिणी वनरक्षक भरतीच्या तयारी करताय त्यांना सुद्धा आजच आताच्या आता या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा तयारीला लागतील। आता बघा, वनरक्षक भरतीच्या परीक्षेचा पॅटर्न अशा पद्धतीने असतो। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही विषय असतो बघा, तो इंग्रजी हा विषय असतो। बऱ्यापैकी मुलांचं सिलेक्शन इंग्रजी या विषयामुळे राहून जात असतं, इंग्रजीची भीती असते। पण इंग्रजी या विषयाचा अभ्यास जर तुम्ही समजून चांगल्या पद्धतीने जर केला तर इंग्रजी विषय हा पैकीच्या पैकी गुण देणारा विषय। पण होतं काय, लहानपणापासून इंग्रजीची भीती असते आपल्या मनामध्ये, म्हणून इंग्रजी आता अवघड जात असतं। पण सिलेक्शन मिळवणे तर इंग्रजी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे, तो स्किप करून बिलकुल बी चालणार नाही। ठीक आहे, त्यानंतर मराठी विषय आपल्या हक्काचा विषय। 15 पैकी एक बी जर क्वेश्चन चुकला तर तुमचा जो काही अभ्यास आहे तो तुम्ही कमी केलेला आहे, प्रामाणिकपणे नाही केलेला असा त्याचा अर्थ होतो। कारण मराठी म्हणजे आपल्या हक्काचा विषय, भाषा विषय, जो आपल्याला पैकीच्या पैकी गुण त्या ठिकाणी मिळवून देणार आहे। आपली मातृभाषा आहे, लहानपणापासून बोलत आपण आलेलो आहे, बऱ्यापैकी प्रश्न हे सोपे सोपे असतात, सुटणारे असतात। त्यानंतर बुद्धिमत्ता विषय बघा, बुद्धिमत्ता विषयाचे 15 प्रश्न येतात। इथं एक प्लस पॉईंट तुम्हाला काय की गणित इथं नसतं, गणिताचा एखादा प्रश्न आला तर येऊ शकतो। आताची 2023 ची जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये गणिताचा फक्त एक प्रश्न जो सिम्प्लिफिकेशन वरती होता तेवढा विचारला होता, मूलभूत क्रियावरती फक्त, आणि तेवढाच विचारणार पुढच्या भरतीमध्ये शक्यतो। त्यामुळं गणित इथं जास्त डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं नाही। त्यातल्या त्यात आला तर प्रश्न कोणत्या टॉपिकवरती येऊ शकतो ते पण मी सांगतो, कारण 15 प्रश्न विचारणार आहे ते। मग नेमकं कोणकोणत्या टॉपिकवरती विचारणार? गणिताचेच 25 टॉपिक आहे, बुद्धिमत्ताचे 25 टॉपिक आहे, पण त्यांना प्रायोरिटी कोणत्या विषयाला द्यायची आहे? बुद्धिमत्ताला। मग आलेच प्रश्न तर 15 पैकी 12-13 प्रश्न हे बुद्धिमत्ताचे येतील आणि 2-3 प्रश्न गणिताचे येतील। ठीक आहे, जीके मध्ये 15 प्रश्न विचारले जात असतात बघा। पण या जीके मध्ये बी कसं असतं, आता वेगवेगळे विषय असतात, मग भूगोल असन, राज्यशास्त्र असन, त्याचबरोबर इतिहास असेल, विज्ञान असेल, या सगळ्या विषयांना मिळून तुम्हाला 15 प्रश्न विचारायचे। मग प्रत्येक विषयाचे किती प्रश्न असतील रे? 2-2, 3-3 प्रश्न असणार आहे ना, कारण एवढे 5-6 विषयाचे प्रश्न बनवून तुम्हाला 15 प्रश्न देणार आहे ते। ठीक आहे, आणि 15 प्रश्न 30-30 मार्क आहे, एका प्रश्नासाठी 2-2 गुण असतात, 60 प्रश्न विचारले जात असतात 120 मार्कांसाठी, आणि 120 पैकी 100+ घेणं लय सोपं आहे। पण तुम्हाला पुढचे 6 महिने त्याच्यासाठी चांगली तयारी करावी लागणार आहे, तेव्हा तुम्हाला ते 100% मिळणार आहे। ठीक आहे, आता इंग्रजीचे तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक सांगतोय। त्या अगोदर तुम्हाला जर तयारी करायची असेल, लेक्चर्स करायचे असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती ब्लॅक पॅन्थर बॅच उपलब्ध आहे। सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे बघा, एकदम दर्जेदार टीम आहे। UPSC मध्ये निवड झालेली आहे, MPSC मध्ये निवड झालेली आहे, अशी सगळी जी यशस्वी टीम आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने गायडन्स करणार आहे। त्याच्या गायडन्सचा तुम्हाला फायदा व्हावा यासाठी तुम्ही बॅच घेऊ शकता ती।
आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती उपलब्ध आहे. घ्यायची असली तर घ्या, लेक्चर्स आवडले तर घ्या, नाहीतर पुस्तकातून अभ्यास करा, दुसरी एखाद्याची घ्या, पण अभ्यास त्या ठिकाणी तुम्हाला करायचे. या बॅचमध्ये तुम्हाला होमवर्क नोट्स मिळणार आहे. इंग्रजी विषयाच्या नोट्स असतील, गणित बुद्धिमत्ताच्या नोट्स असतील, जीकेच्या नोट्स असतील, त्या दिल्या जाणार आहे आणि प्रश्न विश्लेषण सुद्धा भेटणार आहे. आता प्रश्न विश्लेषण महत्वाचं का बरे? कारण प्रश्न रिपीट होत असतात, तोच पॅटर्न येत असतो, बरोबर. त्यानंतर सराव टेस्ट सुद्धा मिळणार आहे. आठवड्याला टेस्ट असते. टेस्टच्या टॉपरला आपण बक्षीस सुद्धा देत असतो. म्हणजे आपलं जे वनरक्षकचं पुस्तक असेल, आता बघा वनरक्षक भरतीसाठी एकदम बेस्ट पुस्तक आहे. आपण मुलांना बॅचमध्ये जे टॉपर आले त्यांना हे पुस्तक आपण पाठवत असतो. म्हणजे पुस्तकातून त्यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो. हे पुस्तक सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका 2019 आणि 2023च्या डिटेलमध्ये विश्लेषण करून दिलेले आहे. सुटसुटीत पद्धतीने दिलेला आहे. इंग्रजी विषय तुम्हाला मराठी भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने त्यात विश्लेषण करून दिलेलं आहे. जवळच्या दुकानामध्ये एकदा चाळून बघा असं पुस्तक. वाटतंय की भारी आहे, आपल्याला समजायला सोपं जाणार आहे, तांत्रिक माहिती खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे, तर 100% तुम्ही ते पुस्तक घेऊ शकतात. आता इंग्रजी विषयाचे काही टॉपिक तुम्हाला सांगणार आहे, जे टॉपिक तुम्हाला पैकीच्या पैकी गुणांपर्यंत गुण मिळवून देऊ शकतात. ठीक आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचा टॉपिक असणार आहे पहिला, तो म्हणजे कोणता? पार्ट्स ऑफ स्पीच, ज्याला आपण काय म्हणत असतो? शब्दाच्या जाती मराठीमध्ये म्हणत असतो. शब्दाच्या एकूण जाती किती असतात रे? तर 8 जाती असतात. आणि त्या 8 जातीचा अभ्यास तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे. एवढे सिलेक्टेड टॉपिक, इंग्रजीचे एवढे सगळे टॉपिक आहे, पण एवढेच टॉपिक तुम्हाला मार्क मिळवून देणार की एवढेच? इथपर्यंतच देणार आहे. 2023च्या जर भरतीचा आपण आढावा घेतला, 2023 मध्ये फक्त एवढ्या 3 टॉपिक वरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले सगळेच. फक्त व्होकॅब्लरी सोडून म्हणतोय मी, ग्रामरचे व्होकॅब्लरीचे इकडे आपण घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे 15 पैकी 8-9 प्रश्न कशावरती विचारले? एवढ्या 3 याच्यावरती. 3 कॉन्सेप्ट क्लिअर असल्या तर तुमचे 8 ते 9 प्रश्न क्लिअर होणार आहे. ठीक आहे. पण हा जो काही पार्ट्स ऑफ स्पीच आहे ना, हा खूप जास्त महत्वाचा आहे. कारण 15 पैकी 5-6 प्रश्न यावरच आलेले असतात आणि यावरच येत असतात. ठीक आहे. आता बघा पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय येणार आहे? नाऊन. तुम्हाला नाऊनचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. 8 शब्दाच्या जाती आहे. 10-15 दिवसात क्लिअर होणार आहे. चांगल्या पद्धतीने तुमचं नियोजन होणार आहे त्या ठिकाणी. नाऊन मध्ये तुम्हाला नाऊनचे जे प्रकार असतात वेगवेगळे, प्रॉपर नाऊन असेल, कॉमन नाऊन असेल, मटेरियल नाऊन असेल, अब्स्ट्रॅक्ट नाऊन असेल आणि सगळ्यात महत्वाचं कलेक्टिव्ह नाऊन असेल. यामध्ये कलेक्टिव्ह नाऊन वरती खूप जास्त प्रश्न विचारतात बरं का. समूहवाचक नाम ज्याला आपण म्हणत असतो त्यावरती प्रश्न विचारतात. मग नाऊन म्हणजे काय ते बघायचं, उदाहरणं बघायचे, त्यानंतर याचा अभ्यास करायचा चांगला. याचे कोणकोणते नियम आहे? 5 प्रकार अतिशय महत्वाचे नाऊनचे. त्यातल्या त्यात कलेक्टिव्ह नाऊनवरती लय प्रश्न येतात, मराठीला सुद्धा, इंग्रजी व्याकरणाला सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर प्रोनाऊन वरती प्रश्न विचारलेले बघा खूप जास्त. त्याच्यामध्ये एक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणून असा एक टाईप असतो, तो महत्वाचा आहे. प्रोनाऊनचे जे 9 प्रकार असतात महत्वाचे ते चांगले अभ्यासून घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे याला 2-3 दिवस, याला 2-3 दिवस लागू द्या, सुरुवात आहे तुमची. ठीक आहे. फक्त अभ्यास चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे आणि करावं लागणार आहे. बघा नाऊन झालं, प्रोनाऊन झालं, त्यानंतर व्हर्ब. हा टॉपिक वेगळा का बरं लिहिला? तो पण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये येत असतो, पण तो डिटेलमध्ये अभ्यासायचा म्हणून वेगळा लिहिला. मग व्हर्बचे प्रकार कोणकोणते? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब वगैरे, हे तुम्हाला चांगलं डिटेलमध्ये करायचे. क्रियापद ज्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे. नाम म्हणजे काय? सर्वनाम काय? सर्वनामाचे प्रकार. जसं मराठीमध्ये अभ्यास करत असता तसाच इंग्रजीमध्ये करायचा आहे तुम्हाला. जास्त काही वेगळं नाही. म्हणून जास्त भीतीने लावून घ्यायची स्वतःला की नाही मला जमणार नाही, इंग्रजी आहे, मी नान सोडून देतो. नांद एकदा धरला की सोडायचा नसतो बाबा. ठीक आहे का? ठीक आहे. चला नाऊन झालं, प्रोनाऊन झालं. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? वर्ब. त्यानंतर ऍडवर्ब. यावरती सुद्धा प्रश्न येतात बरं का. ऍडवर्ब वरती सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले. म्हणजे ज्याला आपण काय म्हणत असतो? क्रियाविशेषण अव्यय म्हणत असतो. जो कोणाबद्दल जास्तीची माहिती सांगतो रे? क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती सांगतो त्याला काय म्हणत असतात? ऍडव्हर्ब असं म्हणत असतात. कधी कधी तो स्वतःबद्दल सुद्धा जास्त माहिती सांगतो. कधी कधी तो ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण बद्दल सुद्धा जास्त माहिती सांगत असतो. असा शब्द म्हणजे काय असतो? त्याला म्हणत असतो आपण क्रियाविशेषण अव्यय. लय सोपं असतं इंग्रजी व्याकरण. आणि तुम्हाला अवघड जात असला ना, आपण बेसिक सिरीज चालू करू इंग्रजी व्याकरणाची. फक्त तुमचा प्रतिसाद असला पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी कमेंट केली पाहिजे की सर बेसिक सिरीज चालू करा, आमचं इंग्रजीचं बेसिक पक्क नाही आहे, कच्चं आहे. तर इंग्रजी व्याकरणासाठी आपण काय करू? स्पेशली वनरक्षकसाठी बेसिक सिरीज चालू करू, ज्यामध्ये तुमच्या या शब्दाच्या जाती 15 पैकी 6-7 प्रश्न शब्दांच्या जातीवरती येत असतात, ते सगळे कव्हर करून टाकू. त्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं तुमचे टेन्स चांगले करून देऊ आपण.
12 टेन्स, त्याचं स्ट्रक्चर काय असतं, कसे सोप्या पद्धतीनं समजून घ्यायचं असतं, सगळं. फक्त तुमचा प्रतिसाद असला पाहिजे. तुम्ही तशा पद्धतीनं कमेंट करा की सर आम्हाला बेसिक सिरीज चालू करा म्हणून. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला शेअर सुद्धा करा. म्हणजे आम्हालाही वाटत असतं की मुलांना गरज आहे, आपण घेतलं पाहिजे, आम्हाला उत्साह येतो. तुम्हाला कसं एखाद्यानं म्हणलं अरे हा हे तू कर म्हणजे एखाद्यानं आपल्याला काय केलेलं असतं, उत्साह दिलेला असतो, मग आपल्याला वाटतं की आपण करायला पाहिजे, मुलांना फायदा होतोय. इंग्रजी व्याकरणाची जी भीती असते ती निघून जात असते आणि आपलं शिकवणं एकदम सोप्या भाषेमध्ये असतं. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं, ऍडव्हर्ब झालं, त्यानंतर व्हर्ब बद्दल मी सांगितलेलं आहे. व्हर्बचा अभ्यास तुम्हाला डिटेलमध्ये करायचा आहे, कारण तुम्हाला फिल इन द ब्लँकचे 3-4 प्रश्न असतात बघा. त्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न हे व्हर्ब वरती आणि टेन्स वरती असतात, हे दोन्ही मिळून. वर्ब आणि टेन्स चांगले करायचे. मग टेन्समध्ये जे 12 टेन्स आहे म्हणजे 12 काळ आहे बघा. 3 महत्वाचे काळ असतात, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आणि त्याचे तीन वेगवेगळे उपप्रकार असतात. 12 टेन्स एका शब्दात तुम्हाला सोप्या ट्रिकनं लक्षात ठेवायला सांगणार मी. फक्त तुम्हाला 3 माहिती पाहिजे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. एकदा सिंपल म्हणायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. पहिले 3 आणि हे 3 झाले 6. त्यानंतर परफेक्ट म्हणायचं, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स. 6 आणि हे 3 झाले 9. त्यानंतर परफेक्ट आणि कंटिन्युअस जोडायचे, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. 9 आणि 3 12 झाले टेन्स. त्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचंय, त्यावरून वाक्य बनवून बघायचे तुम्हाला जास्तीत जास्त. एवढं सगळं करायचंय फक्त, आणि ते सोप्या भाषेमध्ये आपण कव्हर करून घेऊ बेसिक सिरीजमध्येच. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. फक्त तुमचा प्रतिसाद असला पाहिजे, हे सोबत करायचंय, कारण फिल इन द ब्लँकचे जे प्रश्न येतात ना ते यावर येतात. हा झाला 2023च्या भरतीचा आढावा. यामध्ये एकदा पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ऍडवर्ब, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह सुद्धा चांगलं करायचंय बरं का. ऍडजेक्टिव्ह वरती सुद्धा प्रश्न विचारले जात असतात, एखादे 2. कशावरती, ऍडजेक्टिव्ह वरती प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर मग आपलं काय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो रे सांगा, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंजेक्शन ने इंटरजेक्शन असतं ते. ठीक आहे का. हे 3 महत्वाचे, त्यावरती प्रश्न येतात. इंटरजेक्शन वरती खूप सारे प्रश्न आलेले त्यातल्या त्यात. मग हेच आपल्याला समजून घ्यायचे की प्रश्न कशावर येत असतो, कोणत्या कन्सेप्ट वरती विचारला जात असतो. त्या कन्सेप्टचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, हमखास तुम्हाला त्या ठिकाणी वनरक्षक भरतीमधून सिलेक्शन मिळवता येणार आहे. इंग्रजीला घाबरू नका, बेसिकची तयारी आपण करून घेऊ खूप चांगल्या पद्धतीनं. बेसिक इंग्रजी व्याकरण शिकू, पण तुमचा प्रतिसाद असला पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. बघा आता व्हाईस 2023च्या भरतीमध्ये व्हाईस वरती प्रश्न नव्हता, क्वेश्चन टॅग वरती प्रश्न नव्हता. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार, मराठीमध्ये कसा अलंकार असतं त्यालाच इंग्रजीमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणत असतं. जसं मराठीमध्ये तसंच इकडे बऱ्यापैकी. आणि मराठीमधून समजून घेतलं ना आपण तर समजायला लय सोपं जात असतं आपल्याला. ठीक आहे. पण तुम्हाला व्हाईसचा अभ्यास करायचा आहे, क्वेश्चन टॅगचा अभ्यास करायचा आहे आणि फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास करायचा आहे. कारण हे आवडते टॉपिक आहे. TCS ज्या वेगवेगळ्या एक्झाम घेत असतात ना त्याचे हे आवडते टॉपिक आहे. कोणकोणते व्हाईस, त्यावरती प्रश्न विचारतात. जर तुम्हाला टेन्स चांगल्या प्रकारे आलं तर तुम्हाला व्हाईस पण चांगल्या प्रकारे येणार आहे. मराठीमध्ये कसे प्रयोग असतात बघा, भायो प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. पण इंग्रजीमध्ये 2च प्रयोग असतात, एक ऍक्टिव्ह प्रयोग आणि एक असतो बघा तुमचा पासिव्ह प्रयोग. ऍक्टिव्ह व्हाईस, पासिव्ह व्हाईस. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन टॅग हा सुद्धा 1 दिवस जर तुम्ही दिला तर लगेच लक्षात. फक्त 2 कन्सेप्ट द्यायचे त्यासाठी. फिगर ऑफ स्पीच ज्याला आपण अलंकार म्हणत असतो, अभ्यास जर चांगल्या पद्धतीने केला तर सगळं कव्हर होणार आहे. 2023च्या भरतीमध्ये हे 3 टॉपिक विचारले नव्हते, पण करायचे तुम्हाला चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचा जो टॉपिक असणार आहे बघा, तो असणार आहे आर्टिकल. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आर्टिकल वरती 2-2, 3-3 प्रश्न आहे. 2 प्रश्न तरी आहेच बऱ्यापैकी. फिल इन द ब्लँक साठी येत असतात किंवा डायरेक्ट म्हणतात यूज प्रॉपर आर्टिकल. आर्टिकल कोणकोणते रे, ए अँड द, हे 3 आर्टिकल आहे. 3 आर्टिकलचा फक्त चांगला अभ्यास करायचा आहे. ए आणि अँड तर लय सोपं आहे. ए अँड कुठे यूज करायचं, काय यूज करायचं, द कुठे यूज करायचं, हे असतात बघा दोन्ही. इनडेफिनेट आर्टिकल, हा असतो डेफिनेट आर्टिकल, नावावरूनच दिलेले. डेफिनेट निश्चित आर्टिकल, निश्चित असलेल्या गोष्टीसाठी यूज केला जात असतो. ए अँड इनडेफिनेट आर्टिकल, अनिश्चित उपपदे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो. ठीक आहे. तर सगळं डिटेलमध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे. आर्टिकल टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे. डिटेलमध्ये वाचायचा आहे, डिटेलमध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे. जर नाही समजलं तर लेक्चर करा. लेक्चरमध्ये एकदम अनुभवी सर शिकवतात, ज्यांनी UPSC मधून सिलेक्शन मिळवलेले. त्या ठिकाणी बॅचमधून सगळे टॉपिक तुमचे कव्हर होणार आहे. आलं का लक्षामध्ये. ठीक आहे. चला पुढे जायचं. एवढे सगळे टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे बरं का. जास्त फोकस इथं पार्ट्स ऑफ स्पीच वरती द्यायचा आहे. त्यानंतर आपण बघूया आता व्होकॅब्युलरी.
तिकडं मी म्हणलं की 15 पैकी 8 ते 9 प्रश्न हे कशावरती येत असतात, 8 ते 9 प्रश्न ग्रॅमॅटिकल वरती येत असतात, ग्रामर वरती आहे. आणि बाकीचे उरलेले जे 5 ते 6 प्रश्न आहेत ते व्होकॅब्युलरी वरती म्हणजे शब्दार्थावरती येत असतात. त्यामध्ये इडियम्स वरती एक प्रश्न आलाय बघा, प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आहे, वाक्यप्रचारवरती. त्यानंतर अँटोनिम विरुद्धार्थी शब्दांवरती एक प्रश्न आलेला आहे, सिनोनिम समानार्थी शब्दांवरती एक प्रश्न आलेला आहे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आणि येणारच आहे पुढच्या भरतीमध्ये सुद्धा. मग यामध्ये तुम्हाला काय करायचे, जास्तीत जास्त PYQ वाचायचे. मग त्यातल्या कोणते, वनरक्षक भरतीचे PYQ आणि TCS ज्या वेगवेगळ्या एक्झाम घेत असतात त्यांचे PYQ. TCS कोणकोणत्या एक्झाम घेतं रे, आता वनरक्षक भरतीची घेतं बघा, त्याचबरोबर मागच्या वेळेस त्या ठिकाणी तलाठी भरती झाली होती. मग तलाठीचे तुम्ही PYQ वाचा ना चांगले, त्याचा अभ्यास करा, टेस्ट सोडवा जास्तीत जास्त, विश्लेषण करा टेस्टच्या प्रश्नाचं, का बरं उत्तर चुकलं, इंग्रजीचं काय उत्तर असतं, कसं असतं, ठीक आहे. त्यानंतर स्पेलिंग एरर, तुम्हाला एखादं वाक्य देतात, त्या वाक्यामध्ये एक शब्द हा चुकीचा असतो, म्हणजे स्पेलिंग चुकीची लिहिलेली असते, फक्त तो ओळखायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. कधी कधी ती जी चुकीचा शब्द आहे त्याला तुम्हाला बरोबर करायचं आहे. एक स्पॉटिंग एरर म्हणून असतं, वाक्य दिलेलं असतं, वाक्याचे 4 असे तुकडे केलेले असते, एका तुकड्यामध्ये काहीतरी चूक असते, कधीतरी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा नियम नसतो, म्हणजे काय, कर्त्यानुसार क्रियापद वापरलेलं नसतं. त्यानंतर दुसरं आर्टिकल बरोबर यूज केलेलं नसतं. त्यानंतर अजून आपण काय म्हणू शकतो रे, की त्या ठिकाणी प्रिपोजिशन योग्य यूज केलेलं नसतं, टेन्सनुसार रचना नसते म्हणजे काळानुसार. आणि अजून एक महत्वाचा नियम, की 2 वाक्य दिलेले समजा एका प्रश्नामध्ये, तर ते दोन्ही वाक्य एकाच काळामध्ये पाहिजे, बरोबर का, कुठं एकाच काळामध्ये पाहिजे. आणि ते वेगवेगळ्या काळामध्ये दिलेले असले तर तिथे एक एरर असतो, चूक असते. पास्टमध्ये दिलाय दुसरा पण पास्टमध्येच पाहिजे, ठीक आहे. आल्या पद्धतीनं ते मेन टेन्स ते तर आपण करून घेऊ. स्पेलिंग एरर, स्पॉटिंग एरर ज्याला म्हणतो त्यावर प्रश्न असतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती 2-2 प्रश्न विचारण्यात आलेले बरं का प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये, म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द. आलं लक्षात, ते तुम्हाला चांगलं करायचंय. मराठीमध्ये बी याच्यावरती जास्त प्रश्न आहे. त्यानंतर प्रोवर्ब, म्हणींवरती एखादा प्रश्न विचारला तर विचारला जाऊ शकतो. 23 मध्ये नव्हता विचारला पण 19 मध्ये विचारला होता म्हणून करायचं. पॅराजंबल वरती सुद्धा 2-2 प्रश्न आलेले, इथं 2 आले, इथं 2 आले, त्यानंतर इथं 1-2 आले, इथं 1-2, बघा 2-2 4 आणि 3 5, आणि इकडं समजा 1, 6 क्वेश्चन तर ह्याच टॉपिक मधून कव्हर होत आहे, बाकीचे ग्रॅमॅटिकल मधून येणार आहे ना. एवढं कव्हर करायचं आणि हेच महत्वाचे टॉपिक असणार आहे तुम्हाला. त्यातल्या त्यात PYQ वरती भर द्यायचा आहे तुम्हाला TCSच्या झालेल्या, कारण शब्दार्थ एवढे, एक सिनोनिम येणार आणि एवढे सगळे वाचत बसू का मी, ठीक आहे. मग त्यासाठी PYQ वर भर द्यायचं. आले तर PYQ मधूनच येणार आहे, PYQचं एक्सप्लेनेशन करायचंय, विश्लेषण चांगलं करायचंय तुम्हाला, ठीक आहे. आलं लक्षामध्ये. तर इंग्रजीचे एवढे सगळे टॉपिक करा. एका दिवस काय करत असतात माहिती का, ते पॅसेज देऊन टाकत असतात, पण 15 प्रश्न आहे, 15 प्रश्नामध्ये पॅसेज तुम्हाला देणार नाही, ठीक आहे. आलं लक्षामध्ये. पण दिलाच पॅसेज तर पॅसेजचे प्रश्न सोडवणं जास्त अवघड नसतो, सोपा पॅसेज दिलेला असतो आणि त्यावरून आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. अशा पद्धतीने एवढे टॉपिक तुम्ही चांगले करा, इंग्रजीचा अभ्यास तुमचा खूप चांगला आणि प्रॉपर होणार आहे. त्यानंतर मराठीसाठी सांगतोय, तर मराठीमध्ये शब्दांच्या जातीच तुम्हाला चांगल्या करायच्या आहे. म्हणजे 15 पैकी जवळजवळ 7 ते 8 प्रश्न किंवा 9 प्रश्न सुद्धा हे शब्दांच्या जातीवरती असतात. मग शब्दांच्या जातीमध्ये आता याचं सांगायची गरज नाही तुम्हाला जास्त. तुम्हाला काय काय अभ्यासायचंय रे, बघा नाम, सर्वनाम, मग नामाचे प्रकार कोणकोणते, त्यात बी जे कलेक्टिव्ह समूहवाचक नावे त्यावरती प्रश्न आले बरं का, जास्त खूप जास्त, ठीक आहे. आलं लक्षामध्ये. आलं. त्यानंतर अजून काय म्हणू आपण, सर्वनाम असेल, क्रियापद असेल, विशेषण असेल, विशेष नामावरती खूप जास्त प्रश्न आहे, विशेषण असेल, त्याचबरोबर क्रियापद असेल, क्रियाविशेषण अव्यय असेल, शब्दयोगी अव्यय असेल, उभयन्वयी अव्यय असेल, केवळ प्रयोगी अव्ययावरती इंग्रजीमध्ये पण प्रश्न आहे आणि मराठी व्याकरणावरती फक्त खूप जास्त प्रश्न आहे, ठीक आहे. मग शब्दांच्या 8 जाती खूप चांगल्या करायच्या, खूप म्हणजे खूप चांगल्या करायच्या तुम्हाला मराठी व्याकरणमध्ये सुद्धा, आणि त्याचा संदर्भ तिकडे लावायचा थोडा थोडा, इंग्रजीमध्ये समजायला सोपं जात असतं. वाक्य आणि वाक्याचे प्रकार करायचे, कारण वाक्यांचं कन्वर्ट करणं वाक्याचं तुम्हाला प्रश्न येत असतो, किंवा एखादा आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे त्याला विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट करा, ठीक आहे. त्यानंतर एखादं वाक्य तुम्हाला विधानार्थी दिलेलं आहे, प्रश्नार्थक मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करा, अशा टाईपचे प्रश्न असतात. म्हणून वाक्य व वाक्याचे प्रकार चांगले करून घ्या. आता संधीवरती प्रश्न 2023 ला आलेला नाही, समासवरती आलेला नाही, प्रयोगवरती आलेला नाही, पण करा का बरं म्हणतोय, कारण हे 3 टॉपिक TCSचे फेवरेट आहे. 100% प्रश्न येत असतो, TCS विचारत असतं वेगवेगळ्या एक्झाम मध्ये, तलाठीमध्ये विचारलेले, संधीवरती, समासवरती, प्रयोगवरती, आणि हे प्रत्येकच एक्झामसाठी महत्वाचे असलेले टॉपिक आहे. म्हणून एक करून ठेवायचे. वनरक्षकला आलेले नाही 23 ला प्रश्न यावरती, एक पण नाही आला, पण आपल्याला करायचे तरी चांगलं, ठीक आहे. त्यानंतर बघा शब्दार्थामध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द यावरती प्रश्न येत आहे, म्हणी विचारले जाते, सारखी एक म्हण येते. त्यानंतर वाक्यप्रचार विचारले जातात, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, जोडीने येणारे जे शब्द आहेत
ते पण विचारले जातात. आपण कसं भाजी भाकरी असे जोडीने येणारे जे शब्द आहे त्यावरती प्रश्न विचारले जात असतात. तर एवढेच टॉपिक जर तुम्ही चांगले केले तर मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि तुमचं ते टार्गेटच असलं पाहिजे की मराठीमध्ये 15 पैकी 15 क्वेश्चन बरोबर आणणार, इंग्रजीमध्ये एखादा चुकला तर ठीक आहे बाबा, अवघड आहे, चुकू द्या, एखादा सिनोनिमचा किंवा व्होकॅब्युलरीचा चुकला. आणि रिझनिंग मध्ये तर 15 पैकी 15 घेण्यासारखे, म्हणजे 15 आणि 15 30 आणि 15 45, 1 महिन्यात 44, 44 दुने 88. 88 गुण तुमचे कुठं कव्हर होत आहे रे? या 3 महत्वाच्या विषयामध्ये. आणि जीकेचे तुम्हाला जे 15 क्वेश्चन आहे 15 मधले 10 बरोबर येऊ द्या, 10 दुनी 20. 88 मध्ये जर तुम्ही 20 टाकले तर तुमचा स्कोर हा कुठं जातोय बघा, 108 पर्यंत जातोय. आणि हा खूप चांगला स्कोअर आहे जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर बघा आता बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आहे ना ते एकदम सोपे असतात, जास्त डोकं लावायची सुद्धा गरज नसते. पण महत्वाचे टॉपिक सांगतो बघा. दिशा या टॉपिक वरती प्रश्न विचारलेले, त्यानंतर नातेसंबंधावरती सुद्धा 1-2 प्रश्न विचारलेले. नातेसंबंधावरती बी प्रश्न विचारलाय बरं का. नातेसंबंध, दिशा टॉपिक, नातेसंबंध हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर संख्या मालिका, अक्षर मालिका, त्यानंतर परस्पर संबंध ज्याला समसंबंध सुद्धा म्हणत असतो, वेगळा घटक, सांकेतिक भाषा, त्यावरती प्रश्न आहे. त्यानंतर एक नवीन टॉपिक त्यांनी ऍड केलेला आहे, तो म्हणजे कोणता? इंग्रजी शब्दकोशानुसार रचना, इंग्रजी वर्णमालेनुसार किंवा शब्दकोशानुसार रचना. जे आपल्याला 10वीला होतं बघा, आपण ABCDच्या याच्यानुसार शब्द लावायचो. कॅपिटल म्हणजे जे लेटर पहिले येत असतं तो शब्द पहिले, तशा पद्धतीने इथं सुद्धा प्रश्न असतात. शब्दांची अदलाबदल केली बाबांनो, एखाद्या शब्दातील अक्षरांची अदलाबदल केली, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे जर लावली, ABCD नुसार लावली तर किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही, असा एक प्रश्न असतो. ठीक आहे, तो तुम्हाला चांगला करायचा आहे बरं का. 1 मार्क फिक्स इथं असणार आहे. मग हे सगळे टॉपिक विचारले जातात. याच्यासोबत तुम्हाला काय करायचंय? घड्याळ हा टॉपिक चांगला करून ठेवायचा आहे, त्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतर वयवारी हा टॉपिक करून ठेवा, प्रश्न नाही येत पण करून ठेवा ना. आणि हे बऱ्यापैकी कव्हर झालेलं असतं. इथं गणित नाही, गणिताचा विचारला तर बॉडमास हा टॉपिक विचारणार तुम्हाला, म्हणजे मूलभूत क्रिया हा टॉपिक तुम्हाला विचारला जाऊ शकतो गणितामध्ये, ती शक्यता आहे. अजून गणिताचे तुम्हाला कोणते टॉपिक करायचे? नफा तोटा टॉपिक करा, शेकडेवारी टॉपिक करा. ठीक आहे, अभ्यास करत राहायचा आपण चांगला याचा. नफा टॉपिक, शेकडेवारी, कामकाळ टॉपिक, वेगवेगळे अंतर हा टॉपिक एक चांगला करा. सरळ व्याज, चक्रवाढ व्याजवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे, तो चांगला करा. म्हणजे ह्या प्रश्नावरती वारंवार प्रश्न विचारलेले TCSनं, तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याचा चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, तर एवढे टॉपिक जरी कव्हर केले तर तुमचा चांगला अभ्यास नक्कीच त्या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे, आता आपण जीकेचं बघूया. तर जीके मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय भूगोल, म्हणजे 15 पैकी 5 प्रश्न तर भूगोलवरतीच असतील, 4 किंवा 5 प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर बघा भूगोलात बी तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल चांगला अभ्यासायचा आहे. मग महाराष्ट्र राज्याला कोणकोणत्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहे, महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या कोणकोणत्या आहे, त्यांच्या उपनद्या कोणत्या आहे, कोणत्या नदीचा उगम कुठून होत असतो, नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो, असे प्रश्न वारंवार विचारले जातात. पर्यटन स्थळ असेल, बंदर असेल, आणि या भूगोलच्याच रिलेटेड ज्याला आपण पर्यावरण म्हणत असतो, पर्यावरणावरती सुद्धा खूप जास्त प्रश्न बरं का. कारण वनरक्षकची जी काही पोस्ट आहे कशाशी संबंधित आहे? जंगलाशी, बरोबर आहे की नाही, वनाशी संबंधित आहे ना, म्हणून त्याच्या रिलेटेड जास्त प्रश्न येत असतात. तांत्रिक माहिती, मग तांत्रिक माहिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यासायची. आता तांत्रिक माहिती कुठून कव्हर करायची? तर हा आपला प्रश्न संच आहे बघा. यामध्ये 2023-2019च्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे आणि तांत्रिक माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे, ज्यातून प्रश्न येतात. तुम्ही स्वतः एकदा दुकानामध्ये जाऊन बघा, तुम्हाला आवडणार आहे पुस्तक खूप जास्त. मग व्याघ्रगणना किंवा त्या व्याघ्रगणना दर किती वर्षांनी होते? 4 वर्षांनी होते. 29 जुलै हा व्याघ्र दिवस असतो, त्यावर प्रश्न आलेला आहे. तर सगळी डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे या पुस्तकामध्ये. एकदा तुम्ही बघा, वन लाइनर सुद्धा दिलेले आणि झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण करून दिलेले. आणि बऱ्यापैकी मुलांकडे हे पुस्तक असतं, कारण त्याला पर्याय नाही दुसरा, तसं चांगलं पुस्तक नाहीये. आता चांगलं पुस्तक आपलंय म्हणून नाही म्हणते मी, कारण वनरक्षक भरतीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका एवढ्या डिटेलमध्ये सगळं विश्लेषण करून दिलेलं आहे बघा. तुम्ही फक्त जा दुकानामध्ये चाळून बघा, आवडलं तर घ्या, नाही आवडलं तर नका घेऊ. ठीक आहे, बघा पर्यावरणाबद्दलची जी काही तांत्रिक माहिती आहे त्यावर प्रश्न येत असतात, ज्यामध्ये उष्णकटिबंधीय झाडे वगैरे असतील, झाडे झुडपे असतील, त्या संबंधित प्रश्न वारंवार येतात. भूगोल महत्वाचं आहे, म्हणजे 15 पैकी 6-7 प्रश्न इथंच कव्हर झाले तुमचे यामध्ये. त्यानंतर इतिहासावरती 2-3 प्रश्न असतात बघा. इतिहासामध्ये बी तुम्हाला काय करायचं? एखादा प्रश्न 18 ते 57च्या उठावावरती राहू शकतो. त्यानंतर समाज सुधारकावरती प्रश्न 100% फिक्स असणारे, समाज सुधारक. आणि आधुनिक भारताचा इतिहास यावर एक प्रश्न येण्याचा खूप जास्त शक्यता आहे. एवढं करायचं चांगलं याच्यामध्ये इतिहासामध्ये. त्यानंतर बघा राज्यघटनेवरती सुद्धा प्रश्न आलेले भरपूर सारे. राज्यघटनेमध्ये कलम किती आहे बाबांनो? 395 एकूण कलम आहे.
पण याच्यामध्ये बी काही भाग असतात असे वेगवेगळे 243 ABCD असे जे भाग केलेले असतात ना, असे धरून 465च्या पुढे काहीतरी कलम जात असतात. ते कलम तुम्हाला चांगले लक्षातच ठेवायचे. मग परिशिष्ट किती आहे, भाग किती आहे, 22 भाग आहे, बरोबर ना. किती भाग आहे, 25 भाग आहे आता सध्यामध्ये, पण भागाचा शेवटचा जो काही भाग आहे तो 22च आहे. फक्त त्यामध्ये असे 4A असा एक भाग केलेला आहे बघा, 5A 5B असे भाग केलेले, तर ते समजले पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आलं लक्षामध्ये, तेवढं अभ्यासायचं आपल्याला. त्यानंतर बघा घटनेची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जात असतात महाराष्ट्राच्या रिलेटेड. ग्रामपंचायत वगैरे जे असतं ना, पंचायत राज ज्याला आपण म्हणतो, त्याच्या रिलेटेड प्रश्न जास्त विचारले जाणार आहे राज्यशास्त्रामध्ये. ठीक आहे, आणि तुम्हाला इथं प्लस पॉईंट काय माहिती का, इथं विज्ञान विचारत नाही. 23च्या भरतीमध्ये विज्ञानवरती एक सुद्धा प्रश्न आला नव्हता. 2019 मध्ये एखादा 2 आला होता, पण त्यासाठी बी तुम्हाला काय करायचं, जीवशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. केलाच तर विज्ञानचा, जीवशास्त्राचा, पण विचारत नाही जास्त प्रश्न. 2023ला एक पण नाही विचारलेला. एवढं जरी तुम्ही चांगलं केलं ना, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्रावरती 1-2 प्रश्न, ते बी काय बँकेच्या स्थापना वगैरे त्यावरती प्रश्न, यांच्या योजना असतात वेगवेगळ्या. ठीक आहे, त्या योजनावरती प्रश्न, एवढं तुम्हाला जीके मध्ये करायचंय. एवढे सगळे घटक जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केले तर तुम्हाला खूप चांगले मार्क मिळणार आहे. तुम्ही टार्गेटच ठेवायचं की इंग्रजीमध्ये ठीक आहे 15 प्रश्न येतात, 15 पैकी माझे 13 बरोबर आले, थोडं अवघड जातं. 13 दुने मार्क किती झाले रे, 26. पण मराठी हक्काचा विषय एक पण मार्क कमी व्हायला नको, कारण सिलेक्शन मिळवणे तर 15 पैकी 15 बरोबर आले पाहिजे. म्हणजे मराठीचे 30 गुण तुम्हाला फिक्सच करायचे. त्यानंतर रिझनिंगचे सुद्धा 30 गुण फिक्स करायचे, कारण पैकीच्या पैकी मार्क देणारा तो विषय. आणि जीके मध्ये 15 प्रश्न असतात. या 15 प्रश्नावर पैकी तुम्हाला भूगोलवरतीच 5-6 प्रश्न मिळून जातील, ज्याच्यामध्ये पर्यावरण जर आपण ऍड केलं तर, समजा भूगोल आणि पर्यावरण मिळून 6-7 प्रश्न तिथूनच येतील. ते चांगले करा. एखादा आला तर चालू घडामोडीचा येऊ शकतो, एखादा म्हणलं मी. ठीक आहे, विज्ञान नाही, इतिहास चांगलंय. म्हणजे तुम्हाला 15 पैकी 10 जरी प्रश्न आले बरोबर, 5 चुकले असं आपण पकडलं, ठीक आहे, जीके मध्ये, तर 10 दुने किती, 20 मार्क इथं कव्हर होत आहे. म्हणजे एकूण 30 आणि 30 60 आणि 20 80, 30 आणि 30 60 आणि 20 80, 80 आणि 20 100 आणि 6 106. 106 मार्कांपर्यंत तुम्ही जर असं टार्गेट फिक्स केलं तर जात आहे. पण कोणाचं जीके चांगलं असलं तर अजून जास्त मार्क मिळू शकतात. इकडे इंग्रजीमध्ये कमी होऊ शकतात. पण इंग्रजी विषयाला हलक्यात घ्यायचं नाही, वेळ द्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे, नियोजन करायचंय, आणि एवढे सगळे टॉपिक मिळवून तुम्हाला जास्तीत जास्त सिलेक्शन मिळवायचंय. मला माहिती आहे तुम्ही खूप दिवसापासून जाहिरातीची वाट बघताय म्हणून, पण बघा जाहिरात कधी येईन काय येईन हे आपल्या हातात नसतं. ठीक आहे, मग त्यासाठी येणार तर आहे जाहिरात, हे फिक्स आहे, पण तोपर्यंत आपलाच अभ्यास जास्त होणार आहे. जाहिरात लेट आली, आपला अभ्यास अजून चांगला होईल. पण जाहिरात आली आणि आपलं सिलेक्शन नाही झालं तर आपणच नंतर काय म्हणतो, यार थोडी लेट आली असती तर बरं झालं असतं, मी 2-3 मार्कावरून राहिलो, मी 5 मार्कावरून राहिलो, माझा अजून अभ्यास झाला असता आणि आज मी वनरक्षक असतो. म्हणून त्याची वाट तुम्ही बघू नका, तो विचार सोडून द्या. फक्त आपला प्रामाणिक अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला 120 पैकी 110च्या पुढे मार्क येत आहे का, 115 येत आहे का, तेव्हा वाट बघा वनरक्षक भरतीची. नाहीतर जाहिरात आली मग अभ्यासाला लागतो, मग सिलेक्शन होईल. डोक्यातून काढून टाका बरं का, कारण वेळ कमी असतो. 1 ते 2 महिन्याचा गॅप असतो फक्त. जाहिरातीत फॉर्म भरले, 2 महिन्यानं परीक्षा होती, लवकर येऊ शकते. म्हणून तेव्हा अभ्यास नाही होणार आहे. तर अभ्यास आतापासून करा, आतापासून मेहनत घ्या, चांगली प्लॅनिंग करा. आणि इंग्रजी व्याकरण अवघड जात असेल तर पाया पक्का करावा लागणार आहे, बेसिक. त्यासाठी सांगितलंय तुम्हाला, तुम्ही प्रतिसाद दिला, तुम्ही व्हिडिओला लाईक केलं, तुमच्या मित्रांना शेअर केला. आपल्या याच माहितीसाठी, संपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. आपण सिरीज चालू करू, पण कमेंट करा तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, बाकी सगळं आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. अजून तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.